नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणचं रेणुका या यूट्यूब चॅनलवरती। आज तुम्हाला भोयगाव आणि शिर्डीचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे। आता आम्ही इथे सर्वजण नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत आणि नाश्त्यामध्ये आम्ही घेतला आहे समोसा। इकडे मेकअप चालू आहे। मेकअप नाही संपला, मेकअप गाडी लावून बाटली सगळी संपवली नाही सगळी। अरे मना धाग्यावरसून हल, ओय धाग्यावरून हल जरा, इकडे बनवता काय तुम्ही? ऊन लागताय, चांगलं ऊन लागताय। पिलू इकडे आमच्या पिल्लूकडे बघा सगळ्यांनी। जरा आजाद हा हे पिल्लू दक्ष, त्याच्या बर्थडेचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। बघा कसा मेकअप करतोय। काय लावलाय फेस वॉश? कर कर फ्रेश हो। नाश्ता करून आम्ही सर्वजण भोयगावला जाण्यासाठी निघालो आहोत। भोयगाव हे गाव नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात येते। आम्ही आता भोयगावला पोचलो आहोत। हे आहे स्वामी कचरनाथ महाराजांचं समाधी मंदिर। इथून मंदिरामध्ये जाण्यासाठी एंट्री आहे। आता श्री सद्गुरू कचरनाथ स्वामी समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला जाते। इकडे सगळे आहेत। हाय करा सगळ्यांनी। हॅलो गाय, तुम्ही हिला सबस्क्राइब करा लवकर। चांगलाच भाऊ, तुझा भवितव्य असं बोलतोय तर बघा। हा बोल बोल। हा इकडे आधी आहे, आपण ह्याचं पण चॅनल आहे। आपण ज्याचं चांगलं करावं जातं तेच म्हणतं आमचंच करू नको चांगलं। सबस्क्राइब करा। आता मी दर्शन घ्यायला चाललोय मंदिरामध्ये। तुम्ही बघू शकता, एकदम शांत भव्य असा मंदिराचा सभामंडप आहे। आम्ही इकडे पहिल्यांदाच आलोय। तुम्ही ही इकडे एकदा नक्की या, तुम्हाला इकडे आल्यावरती खूप छान वाटेल। दाखवते तुम्हाला मी मंदिराच्या बाजूचा परिसर दाखवते। आपण आता कचरनाथ स्वामींचं दर्शन घेऊया। हे आहेत कचरनाथ स्वामी। स्वामींच्या मूर्तीकडे बघितल्यावरती अगदी प्रसन्न वाटते। चंपाषष्ठीला येथे मोठा उत्सव असतो। लाखोंच्या संख्येने भाविक येथे उत्सवासाठी दरवर्षी येतात। कचरनाथ स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आता श्री जनार्दन मंदिरात आलो आहोत। श्री जनार्दन यांचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही भोयगाववरून शिर्डीला जाण्यासाठी निघालो आहोत। शिर्डीला जाण्यासाठी आम्ही मध्येच थोडा वेळ जेवण बनवण्यासाठी छान अशी जागा बघून थांबणार आहोत। घरातून येतानाच आम्ही जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन आलो आहोत। आम्ही एका छान अशा ठिकाणी जेवण बनवण्यासाठी थांबलो आहोत। इकडे दादा कांदा कापत आहे, ते मने दादा आहे, त्याला मदत करतोय। आणि हा कोकणी आदू ब्लॉगर बसलाय फक्त। इकडे आदू शेंगा सोलतोय। हा एक ब्लॉगर आहे। आणि इकडे तर एकाचं वेगळंच काहीतरी चालू आहे। इकडे कापून घ्या, डाळ याच्यात धुवून घेता येईल। गॅस शेगडीवरती दादा अंजणाला ठेवलंय ना। हा दादा तांदूळ टाकले आतमध्ये, इथे भात बनतोय। दादा चेक करतोय इकडे। टाकले कुकरला काय
कवटा कवटा बोल. पाठीमागे कांद्याची शेती आहे. फक्त व्हिडिओ काढायला आली. गावठी कोंबडीची कवटा आहे. कशालाच नाही तिथे काय फक्त इकडे मक्याची शेती आहे. शेंगा सोडून दिलात बाकी काय नाही फक्त व्हिडिओ काढलेलं आहे. हे बघा हे कष्टाने इकडे आता मने दादा बटाटा कापत आहे. इकडे भात रेडी होत आहे. झाकण मार दादा. कडक वाटते ना. इकडे डाळ आणि बटाटा धुवून झालेला आहे. खास डाळ बटाटा धुण्यासाठी एक माणूस मागवलेला होता, मनीष जाधव. मस्त शांत असं वातावरण आहे. सांगा कोण तुमची असेल की लगेच सांगा मला. इकडे आता डाळ उकडायला ठेवलेली आहे. खास जेवण बनवण्यासाठी आमचा दादा कुक आहे. छान जेवण बनवतो. जेवण तयार होईपर्यंत आपण कांद्याचं शेत बघूयात. आपण बघू शकता ही कांद्याची शेती आहे. आजी तुमची शेती आहे. तुमची शेती आहे. कोणता कांदा आहे, लाल की व्हाईट? हा. या आजी आहेत, इतकं वय होऊनही शेती करतात. जेवायला बसलोय आम्ही. जेवायला या जेवण आता मी पैसे पाठवून द्या जरा म्हणजे हिंदगीला हॉटेलमध्ये जेवू. तू बांधून ठेवला. माझ्या पण याच्यात टाक. ये ना आता. या सगळ्यांनी जेवायला. मीठ काढ जरा. आता केलंच नाही ना. आता आम्ही शिर्डीला निघालो आहोत. आम्ही शिर्डीला आलो आहोत. आम्ही आता साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आता मंदिरातून बाहेर आलो. मंदिराच्या परिसरात आहोत. खूप छान अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे.